संतजन हो प्रेमाने बोला धाननिरंकारजी. सद्गुरूच्या कृपेनं आज आपण सर्वजण आत्ममंथन करत आहोत. आत्ममंथन करणं म्हणजे स्वतःलाच पाहणं आहे. काल सद्गुरू माताजींनी सुद्धा आपल्या विचारांमधून ती गोष्ट सांगितली की आत्ममंथन हा बुद्धीचा विषय नाही आहे, आत्ममंथन हा हृदयाचा विषय आहे. मला स्वतःला चेक करायचं आहे की मी आनंदी आहे का, मी सुखी आहे का. सत्संगतजी, एका शायराची ती लाईन देखील मला आठवली की जिंदगी भर बस यही भूल करता रहा, मैं जिंदगी भर बस यही भूल करता रहा, धूल मेरे चेहरे पर थी लेकिन आईना साफ करता रहा. मला स्वतःला पाहणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण. या आत्ममंथनाच्या अनुषंगानंच माझ्या स्वतःच्या आयुष्यातला एक प्रसंग, एक अनुभव दासला आठवला. ऑफिसवरून सुटलो होतो, खूप ट्रॅफिक होतं, गर्दी होती, उन्हाचा तडाखा होता, हॉर्न वाजतायत, गाड्यांची गर्दी, माणसांची गर्दी. आणि या गर्दीत एका सिग्नलला मी थांबलो आणि थांबल्यानंतर समोर एक आलिशान गाडी उभी होती आणि त्या गाडीच्या पाठीमागं लिहिलं होतं, आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण की मृत्यू अटळ आहे. हे वाक्य वाचून मला इतकं बरं वाटलं की ते छान वाक्य आहे. मनामध्ये असा भाव निर्माण झाला की हे जे वाक्य ज्या गाडीवर लिहिलंय, आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण की मृत्यू अटळ आहे. सहज आत्ममंथन झालं की आता या ट्रॅफिकच्या सिच्युएशनचा देखील हा मालक आनंद घेत असेल. म्हणून कुतूहलाने मी पुढं जाऊन बघितलं, पण चित्र मात्र वेगळं दिसलं. तो जो गाडीचा मालक होता तो वैतागलेला होता, त्रासलेला होता, त्या ट्रॅफिकचा त्याला त्रास होत होता. मग थोडंसं सद्गुरूच्या शिकवणीनुसार मी आत्ममंथन केलं. नेमकं काय बरोबर आहे? हे पाठीमागं वाक्य लिहिलेलं बरोबर आहे की आत्ताची याची अवस्था ती बरोबर आहे? सत्संगजी, बरोबर काहीच नाहीये. माणसं सुखी होण्यासाठी प्रयत्न करतायत, धड पडेपर्यंत प्रयत्न चालू आहे, परंतु सुख मात्र मिळत नाही, आनंद मिळत नाही. आनंद का मिळत नाही? का तर भौतिक गोष्टींशी मनुष्य जुडलेला आहे. मी शरीर आहे हीच भावना मुळात माणसाला दुःख देते. परिवर्तनशील गोष्टींना प्राप्त करण्यासाठी माणूस निरंतर प्रयत्न करतो आहे आणि म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद येत नाही. परंतु संत महात्मा आम्हाला समजवतात की ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर, आत्मसुख घेतल्यानंतर, स्वरूपाचा बोध प्राप्त केल्यानंतर मनुष्य खऱ्या अर्थानं शाश्वत सुखाला प्राप्त होतो. संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं म्हणालं तर संत तुकाराम महाराज म्हणतात की सांडारे कल्पना, ओळखारे वस्तू, नका आड राणी जाऊ जनी, जनी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मना आपुलिया, आपुलिया जीवे शिवाशी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. म्हणजे मनुष्य जीवनामध्ये आत्मसुख घेण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. आणि खरं सांगू का, हा परमात्मा एकदा जीवनामध्ये आला ना की जीवन आनंदी होतं, सुखमय होतं, शाश्वत सुख मिळतं. निरंकारी राजपिताजी म्हणाले की परमात्मा मेरा अनुभव बन जाय. हा अनुभव आपण ब्रह्मज्ञानाद्वारे प्राप्त करू शकतो आणि तो अनुभव प्राप्त केला की सहजता येते, स्थिरता येते, प्रत्येक स्थितीमध्ये स्वीकारण्याची भावना तयार होते. आणि म्हणून या संतजनांनो, युगानयुगापासून संत महात्मांनी हाच एक आवाज दिलेला आहे की या परमात्म्याला पहा, स्वरूपाला प्राप्त करा, स्वरूपाला प्राप्त केल्यानंतर स्थिर व्हाल, सहज व्हाल. सत्संगतजी, आदरणीय निरंकारी राजपिताजींनी जसं आपल्या विचारांमधून सांगितलं की एखाद्या शरीरावर जर आम्हाला प्रेम झालं, भौतिक जगतामध्ये शरीरावर प्रेम झालं तर तो माणूस सगळ्या गोष्टी विसरतो, सूर बजने लगते, संगीत वाजू लागतं, जे काम आवडत नाही ते काम आवडू लागतं, सगळ्या गोष्टीमध्ये त्याला आनंद येतो. असा अचानक बदल का झाला? एका शरीरावर प्रेम केल्यावर एवढा बदल होतो. सत्संगजी, त्याच्यातून हा बोध प्राप्त झाला. आदरणीय राजपिताजी पुढे म्हणाले की जर या परमात्म्याशी माझं जर प्रेम झालं, या प्रभूला जर आपलंसं केलं, या हरीला जर मी हृदयामध्ये साठवलं,
तर प्रत्येक स्थितीमध्ये मी आनंदी राहणार आहे. प्रत्येक स्थितीमध्ये सत्संगजी शुक्र किए जा तू मालिक का, शुक्राना ही भक्ती है, गिले शिकवे को अपने लब पर ना लाना ही भक्ती है. हा सत्संगजी भक्ताचा भाव बनून जातो. आणि म्हणून युगानुयुगे महाराष्ट्राच्या भूमीवर देखील जे संत महात्मा होऊन गेले, संत निवृत्तीनाथ महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, त्यांनी सुद्धा हाच आत्मबोध प्राप्त करून घेतला आणि ते सुखी झाले, आनंदी झाले. संत निवृत्तीनाथ महाराजांकडून संत ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा हा आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाला, तेव्हा ते म्हणतात की अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझ ध्यान कळो आले, तुझा तुची देव तुझा तुची भाव, फिटला संदेह अन्य तत्वी. परमेश्वराला पाहणं, ब्रह्मज्ञान घेणं म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कुणाला पाहणंच नाही, तर मीच मला पाहणं आहे, माझ्या स्वरूपाची ओळख प्राप्त करणं आहे. बऱ्याचदा माझे मित्र मला सहज म्हणतात की अरे परमात्म्याला पाहणं काय साधी गोष्ट आहे का? फार परिश्रम घ्यावे लागतात, साधना करावी लागेल म्हणजे परमात्म्याला प्राप्त करता येईल. तर सत्संगजी त्याला सांगितलं की हजारो वर्षाचा अंधार एखाद्या खोलीमध्ये आहे, हजारो वर्ष ती खोली बंद आहे, हजारो वर्ष अंधार आहे. आता मला सांग, त्या अंधारमय खोलीला प्रकाशमान करण्यासाठी कितीसा वेळ लागेल? वेळ लागणार नाही. एक दिवा, एक सद्गुरूचा ज्ञानाचा प्रकाश क्षणामध्ये सत्संगजी प्रकाश निर्माण करतो. अगदी तसंच सद्गुरूचं ज्ञान माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर अज्ञानरूपी अहंकार नाहीसा होतो, मीपणाचा भाव नाहीसा होतो, मीपणा मिटून गेला, अज्ञान नाहीसं झालं की ब्रह्म प्राप्त होतं. मग सत्संगजी ती अवस्था होते की मैं तो हरि का हो गया, अब हरि का जन भी मेरा है, देख रहा हूँ कि हर घट भीतर हरि का ही बसेरा है, हरि का ही बसेरा है. तर ही आनंदाची शाश्वत अवस्था प्राप्त करायची असेल, आयुष्य सुंदर करायचं असेल, आनंदमय करायचं असेल, तर सद्गुरूच्या चरणी येऊन आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त करून घ्या. मायबापांनो, हा आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सगळ्या स्थितीमध्ये आनंद घ्याल, सगळ्या स्थितीमध्ये सत्संगजी या परमात्म्याला पाहाल, याचा अनुभव डोळ्याने घ्याल. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणाले ना की जेथे जातो तेथे तू माझ्या संगती, चालविशी हाती धरून या. सद्गुरूच्या कृपेमुळं हा आत्मबोध प्राप्त झाला आणि म्हणून जीवन सत्संगजी सुंदर झालं. सरते शेवटी सत्संगजी सद्गुरू माताजींच्या चरणी आणि आदरणीय निरंकारी राजपिताजींच्या चरणी एकच प्रार्थना, तू बिजली गिरा मैं जल जाऊं, तेरा हूँ तुझ में मिल जाऊं. सत्संगजी प्रेम से कहना, ध्यान